हॅलो, हाय. पहिले ना हा फोटो बघा. बघितलात? या फोटोमध्ये काहीतरी वेगळं दिसलं तुम्हाला? तर चला, या फोटोशी रिलेटेड एक किस्सा मी तुमच्यासोबत शेअर करते. आज माझ्या क्लिनिकला एक मूल आलेलं. फर्स्ट टाइम त्याचा सेशन होता माझ्यासोबत आणि तो बच्चू ऑटिझम स्पेक्ट्रमवर आहे. सो सेशनमध्ये तो आला, थोडंसं जागा वगैरे बघून फर्स्ट टाइम आलेला, त्याच्यामुळे थोडासा डिस्टर्ब, एकदम हायपर ऍक्टिव्ह होता. हळूहळू तो, मी जसं जसं त्याच्याशी बोलत गेली, त्याला माझ्याबद्दल सांगितलं, माझ्या क्लिनिकबद्दल सांगितलं, तो कम्फर्टेबल झाला. एक दोन ऍक्टिव्हिटीज आम्ही केल्या आणि सडनली दोन ऍक्टिव्हिटीज झाल्यानंतर तो चेअरमधनं त्याने जम्प केलं. तो गेला माझ्या टॉय रॅककडे आणि तिथनं त्याने मॅग्नेटिक स्लेट पुल केली, जे एबीसीडीची स्लेट पुल केली. ती स्लेट पुल केली आणि त्या स्लेटला बघता क्षणी रेस्टलेस झाला. त्याने सगळे त्याच्यावरचे लेटर्स लिटरली हाताने काढून फेकून दिले आणि तो इकडे तिकडे हे वाय फिरायला लागला, हँड फ्लॅपिंग करायला लागला. मला लक्षात आलं की त्यावर जे लेटर्स लावलेले होते ते सिक्वेन्समध्ये नव्हते, ते पॅटर्नमध्ये नव्हते आणि ती गोष्ट त्याला खूप डिस्टर्ब करत होती. त्याच्याशी बोलली मी, कंटिन्युअस त्याला लँग्वेज स्टिम्युलेशन देत राहिली की मला कळतं आहे, मला समजलं की ते लेटर्स व्यवस्थित नव्हते लावलेले. चल तू माझी हेल्प कर, आपण ते परत एका लाईनीने लावूयात. तू मला सांग ना, चल बघ हे लावते मी, प्लीज कम अँड हेल्प मी. तो माझ्याकडे आला आणि ही स्टार्टेड डुईंग द ऍक्टिव्हिटी खूप चांगल्या प्रकारे. सगळं व्यवस्थित चालू होतं आणि अचानक परत तो हायपर झाला. का? कारण त्या लेटर्समध्ये एक लेटर म्हणजे के हा लेटर नव्हता. सो तो रेस्टलेस झाला, तो इकडे तिकडे फिरायला लागला, हँड फ्लॅपिंग करायला लागला. मी माझं लँग्वेज स्टिम्युलेशन चालू ठेवलं, त्याच्याशी बोलत राहिले की मला कळतंय ही गोष्ट तुला खूप डिस्टर्ब करते आहे, यात के नाहीये, पण आपण काय करूयात, याच्यावर काहीतरी सोल्युशन काढूयात का? आणि मी एक प्लेन पेपर घेतला, त्याच्यावर क्रेयॉननी के लिहिला आणि सेलोटेपने तिथे चिपकवला. त्यानंतरही बराच वेळ तो रेस्टलेस होता. पण चल के एल वेट करतोय, एम वेट करतोय, पुढचे लेटर्स आपली वेट करतायत, आपल्याला ऍक्टिव्हिटी कंप्लीट करायची आहे, असं बोलल्यानंतर तो हळूहळू आला आणि ऍक्टिव्हिटी आम्ही पूर्ण केली. दिसायला आपल्याला काय वाटतं की अरे एक केच तर नव्हता, मग एवढं हायपर होण्याची काय गरज आहे, एवढं सेन्सरीली एवढं डिस्टर्ब होण्याची काय गरज आहे. पण जी मुलं स्पेक्ट्रमवर असतात त्यांना पॅटर्न, म्हणजे त्यांचं ब्रेन खूप डिफरंट असतं, त्या पॅटर्न्सवर वर्क करतात. पॅटर्न्स म्हणजे त्यांच्यासाठी प्रिडिक्टॅबिलिटी, आणि प्रिडिक्टॅबिलिटी म्हणजे त्यांच्यासाठी सेफ्टी असते. सो बरेचदा स्पीच थेरपीमध्ये फक्त मुलांना करेक्ट करणं हे ऑप्शन नसतं, मुलांना समजून घेणं हे महत्वाचं असतं. त्यांच्याशी कनेक्शन फॉर्म करणं, त्यांच्याशी ट्रस्ट फॉर्म करणं हे महत्वाचं असतं. जेव्हा आपण त्यांच्या वर्ल्डमध्ये एंटर करू तेव्हा ते इझिली आपल्या वर्ल्डमध्ये एंटर करतात आणि आपल्याला फॉलो करायला लागतात.